मानव आणि मशीन यांच्यातील फरक हळूहळू मिटत चालला आहे. जिथे AI फक्त प्रश्नांची उत्तरे देत नाही तर स्वतः विचार करते, स्वतः समजून घेते आणि कदाचित स्वतःचे निर्णयही घेऊ लागली आहे. आपण 2025 मध्ये उभे आहोत, पण जे बदल होत आहेत ते यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. प्रश्न हा आहे, 2030 पर्यंत जग कसे असेल? AI माणसांना सर्वात मोठी मदत करेल की सर्वात मोठा धोका? चला पाहूया भविष्याची एक झलक. 5 वर्षांपूर्वी AI फक्त एक सहाय्यक होता, सिरी, अलेक्सा, चॅटबॉट्स आणि ऑटोमेशन. पण 2025 ते 2030 च्या दरम्यान सर्व काही बदलणार आहे. 2030 मध्ये AI आता फक्त एक टूल नाही राहिला, हा एक डिजिटल मेंदू बनला आहे जो प्रत्येक क्षेत्रात आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, व्यवसाय, सायबर सुरक्षा, मनोरंजन, प्रत्येक ठिकाणी AI आहे. आता कोणालाही आजारी पडण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही. AI आधीच सांगू शकते की तुम्हाला कधी कोणता आजार होऊ शकतो. एक स्मार्टवॉच जी फक्त तुमची हार्टबीट आणि ब्लड प्रेशरच नाही तर तुमची DNA रिपोर्ट आणि न्यूरल ॲक्टिव्हिटीही वाचू शकते. जर कोणाला हार्ट अटॅकचा धोका असेल तर AI ते एक आठवड्याआधीच शोधून काढेल आणि डॉक्टरांना स्वतःहून अलर्ट पाठवेल. सर्जरी, आता डॉक्टर फक्त AI गाइडेड रोबोट सोबत काम करतील. माणसांची चूक होण्याची कोणतीही शक्यता राहणार नाही. आता मीटिंगसाठी लोक शारीरिकरित्या उपस्थित नसतात. AI तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकते, डेटा विश्लेषण करू शकते आणि तुम्हाला सर्वोत्तम पर्याय सांगू शकते. कंपनीचा CEO त्याच्या AI असिस्टंटशी बोलत आहे. CEO AI, आम्हाला पुढील वर्षासाठी सर्वोत्तम व्यवसाय रणनीती हवी आहे. AI डेटा विश्लेषणानुसार आपण बाजारात 2 नवीन उत्पादने लॉन्च केली पाहिजेत आणि ही ठिकाणे सर्वोत्तम असतील. आता कोणीही चूक करणार नाही कारण निर्णय डेटा आणि AI आधारित असतील, केवळ मानवी अंदाजावर नाही. आता क्लासरूममध्ये ब्लॅकबोर्ड नाही तर इमर्सिव्ह AI आधारित शिक्षण आहे. प्रत्येक मूल आपल्यानुसार शिकते. AI समजून घेते की कोणत्या मुलाला कोणत्या विषयात अडचण आहे आणि त्यानुसार त्याचे शिक्षण पर्सनलाइज करते. जर एखादे मूल गणितात कमजोर असेल तर AI स्वतः त्याच्यासाठी असा गेम बनवेल ज्यामुळे ते मजेत गणित शिकेल. 2030 मध्ये प्रत्येक गाडी स्वतःहून चालते, ना अपघात ना ट्रॅफिक जाम. AI ट्रॅफिक सिस्टम स्वतः कंट्रोल करत आहे. प्रत्येक कार एकमेकांशी कनेक्टेड आहे. तुम्हाला कुठे जायचे आहे फक्त विचार करा आणि AI तुमच्यासाठी स्वतःहून कार बोलावेल. AI स्वतः तुमच्या मूडनुसार एक नवीन चित्रपट बनवू शकते. संगीत AI लाईव्ह कंपोज करू शकते, तेही फक्त तुमच्या आवडीनुसार. आता प्रश्न हा आहे, जेव्हा AI इतका शक्तिशाली होईल तेव्हा तो माणसांसाठी धोका बनू शकतो का? काय होईल जर AI स्वतःला अपग्रेड करणे सुरू करेल? काय होईल जर ते माणसांपेक्षा जास्त हुशार बनले? सायबर सुरक्षेचे धोके वाढले आहेत. आता हॅकर्स माणसांना नाही तर AI सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर एखाद्या देशाची AI सिस्टीम हॅक झाली तर संपूर्ण देश बंद केला जाऊ शकतो. वीज, बँक, इंटरनेट, सर्व काही. 2030 मध्ये सरकारे AI ला कंट्रोल करण्यासाठी नवीन नियम बनवत आहेत, पण ते पुरेसे असेल का? 2030 आपल्यासाठी सर्वात मोठा बदल घडवून आणेल. जर आपण AI चा योग्य वापर केला तर ती माणसांची सर्वात मोठी ताकद बनेल. हे रोग बरे करू शकते, शिक्षणाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते आणि काम अधिक कार्यक्षम बनवू शकते. पण जर आपण सावध नाही राहिलो तर ते सर्वात मोठा धोका देखील बनू शकते. तर आता प्रश्न तुम्हाला, 2030 मध्ये तुम्ही कुठे असाल? तुम्ही या नवीन जगासाठी तयार आहात की AI तुम्हाला सरप्राईज करेल?